हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आता वाजता आहेत 12 आणि सकाळपासून मी आत्ता कॅमेरा ऑन केलं आहे. उठले तर लवकरच, कारण पाणी वगैरे भरायचं होतं. आज पाणी आलं होतं, लवकरच उठले. बट लक्षात नव्हतं, माइंडमध्ये नव्हतं की मला ब्लॉग शूट करायचे म्हणून. आणि आता पण माइंडमध्ये नव्हतं, कारण माझ्या अर्ध्या पोळ्या बनवून झाल्यात. बघू शकता तुम्ही तिकडे, त्या पोळ्या अर्ध्या बनवून झाल्यात. आता 1-2च राहिले आहेत तिथे, तर ते बनवायचे आहेत. तेव्हा लक्षात आलं की अरे यार, आपल्याला तर ब्लॉग शूट करायचा आहे. म्हणून मग मी आत्ता ब्लॉग शूट करते. चला आता, कारण ड्युटीवर पण जायचं आहे. ड्युटीसाठीच डबा बनवते, डबा वगैरे बनवून घेते, मग आंघोळ करते. कारण आंघोळ पण करायची आहे. फ्रेश वगैरे झाली, मॉर्निंग ड्रिंक वगैरे घेतली. तुम्हाला तर माहितीच आहे मी गरम पाणी पिते, म्हणून गरम पाणी वगैरे पिली, नाश्ता वगैरे केली. आता पोळ्या बनवत आहे. भाजी बनवली आहे, बघू शकता तुम्ही. इथेच आहे भाजी, या पोळ्याच्या खाली. हे बघा, भाजी वगैरे बनवली आहे. आता फक्त पोळ्या बनवायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे. आंघोळ करून घेते, मग आंघोळ झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आंघोळ वगैरे झाले गाईस. आता टिफिन पॅक करायचं आहे, टिफिन वगैरे भरते, कारण आता ड्युटीवर जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझे हेअर किती शॉर्ट दिसत आहेत, खूप जास्त शॉर्ट दिसत आहेत, कारण मी हेअर कट केली आहे. खूप जास्त हेअरफॉल होत होता. तुम्हाला मी मागे 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलं पण आहे. होममेड तेल पण मी बनवलं आहे, ऑइल. आणि असं पण तुम्हाला मी खूप वेळ सांगितलं की मला खूप जास्त हेअरफॉल होत आहेत, तर काही सोल्युशन असेल तर सांगा म्हणून. बट मला माझ्याकडे एकच सोल्युशन दिसलं, हेअर कट. म्हणून मी हेअर कट केले. बघू शकता तुम्ही, आता खूप जास्त शॉर्ट झालेत आणि मला खूप जास्त पछतावा होतो आहे की मी हेअर कट केल्यामुळे. सिरियसली मला लॉंग हेअर खूप जास्त आवडतात, बट काय करणार, हेअरफॉल होत होतं म्हणून मी हेअर कट केले. बट आता पछतावा होते, रिग्रेट फील होते की फालतू कट केले राव, सिरियसली. आणि तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर किती घाम आला आहे. खूप खूप इतकं जास्त गरम होतं आहे ना. मुंबईमध्ये पाऊस पडतोय तरी पण गरम होतोय, काही समजत नाही राव. सिरियसली सांगतोय, खूप जास्त गरम होतं आहे. पावसाळा आहे का उन्हाळा आहे हेच नाही समजत आहे. बट असो, आता काय करणार. चला आपण आता डब्बा भरून घेऊया, कारण तयारी पण करायची आहे, ड्युटीला जायची, हेअरस्टाईल बनवायची आहे, हेअरस्टाईल पण करायची आहे. त्यामुळे पटपट आवरून घेऊ स्वतःचं. चला, कारण आता वाजले 1:30 आणि मला 2 वाजता निघावं लागते ड्युटीसाठी. चला डबा भरून घेऊ. गाईज, आता मी डबा भरते आणि असं काही विशेष नाही आहे. आज डब्यामध्ये दाल आणि रोटी आहे. चला आपण रोटी भरून घेऊ डब्यात. 1 आणि या 2च रोटी मला सफिशियंट आहेत. याच मला खूप जास्त होते, कारण सध्या कसं ग्राउंड आणि जिम वगैरे चालू असल्यामुळे थोडं वेट लॉसकडे लक्ष देत आहे, म्हणून जेवण खूप कमी. आणि तसं पण आधी पण माझं जेवण इतकंच होतं, मी इतकेच खायची. फक्त दिसायला हेल्दी खूप आहे, बट मला जेवण जास्त होत नाही. चला झाले. डाळ आहे, आता ही कशाची डाळ आहे आय डोंट नो, मला नाही माहीत. हे इतकी डाळ आणि 2 रोटी, खूप झालं आहे. चला आता जाऊया ड्युटीवर. पॅक करते मी. अशा प्रकारे आपला डब्बा पॅक झालेला आहे. चला आता आपण तयारी करून घेऊ. गाईज, डब्बा वगैरे पॅक झालेला आहे. डब्बा भरली आणि बॅग पण व्यवस्थित भरली आहे, म्हणजे मला जे ड्युटीवर आवश्यकता असते ते घेतली. चला आता हेअरस्टाईल करू. हेअरस्टाईल केल्यावर जाऊया ड्युटीवर. चला मग. गाईज, ड्युटीचा टाईम झालेला आहे, चालली मी ड्युटीवर. हे बघा, आले आता. जात आहे रेल्वे स्टेशनला. सॉरी रेल्वे स्टेशन नाही, मेट्रो स्टेशन. सॉरी, विसरली होती, लक्ष नाही. मेट्रो स्टेशनला चालली. चला आता टाईम पण झालेला आहे, जाऊया ड्युटीवर. भेटू सायंकाळी. तुम्हाला तर माहीतच आहे मोबाईल जमा असतोय. आता 3च्या नंतर काही मला व्हिडिओ शूट करणं होणार नाही, कारण मोबाईलच जवळ नसतोय आणि ड्युटीवर व्हिडिओ शूट करू शकत नाही. त्यामुळे चला आता भेटूया डायरेक्ट नाईटला, सुट्टी झाल्याच्या नंतर. बाय बाय. गाईज, जस्ट आत्ता आले ड्युटीवरून, म्हणजे जस्ट नाही, 10-15 मिनिट झाले. आली, फ्रेश वगैरे झाली, चेंज वगैरे केली आणि हातपाय वगैरे वॉश केले, बघू शकता तुम्ही. चला आता आपण जेवण करूया, कारण टाईम पण खूप झाला आहे आणि भूक पण लागली.
बघूया जेवायला काय आहे. आणि मी येताना पार्सल घेऊन आले कारण माझी इच्छा होती ती खायची. दाखवते मी तुम्हाला मी पार्सल काय घेऊन आणले नक्की ते. चला दाखवते. अगोदर जेवण काय बनवले ते बघूया. हे बघा वरण आहे आणि पालक वरण आहे. पुन्हा दाखवते. पालक वरण आणि राईस आहे. पोळ्या बनवल्या नाहीत आज कारण पोळ्या आम्ही मॉर्निंगलाच. आणि हे बघा हे मी पार्सल घेऊन आले. मेंदू वडा आहे पार्सल कारण मला खायची इच्छा झाली. असं म्हणजे इच्छा काही नव्हती बट मी येता येतं तिथे रस्त्यावर दिसलं ते स्टॉलवाले होते म्हणून मला बघितल्यावर खायची इच्छा झाली. आणि गरम गरम आहे. चला आता ट्राय करूया तिथला मेंदू वडा कसा आहे ते. मी सर्व करून घेते प्लेटमध्ये मग बाकीचं नंतर दाखवते. गाईज हे बघा अशा प्रकारे सर्व केलं आहे. आता ट्राय करून बघू खाऊया मेंदू वडा. ताई पण ट्राय करतायत. त्यांच्या फेसला इग्नोर करा तुम्ही. त्यांनी नाईट क्रीम लावली आहे कारण चेहऱ्यावर असे छोटे छोटे डाग आहेत म्हणून त्याच्यासाठी नाईट क्रीम लावले. आता त्यांनी ट्राय करतात. मी पण ट्राय करून बघते कसं आहे. खूप जास्त फेमस आहे बरं तिथे. रोज ड्युटीवरून येताना बघायची खूप जास्त फेमस आहे. इतकी भीड असते ना तिथं खूप जास्त गर्दी असते म्हणून म्हणलं चला आज आपण पण ट्राय करून बघूया म्हणून घेऊन आले. ट्राय करून सांगते तुम्हाला नक्की आहे कसा ते मेंदू वडा. चला तर मग खाऊया. या गाईज मेंदू वडा खायला. गाईज आता तुम्हाला वाटेल की हा कोणता टाईम आहे मेंदू वडा खायचा. मला माहीत आहे की ही डिश फक्त मॉर्निंगला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते बट माहीत नाही. माझी इच्छा झाली आणि खूप जास्त फेमस आहे तिथे खूप सारे लोक घेतात म्हणून मी पण घेऊन बघावं म्हणलं. ट्राय करून बघावं कसे आहे ते. नाहीतर तुम्ही सगळेजण मला मूर्खात काढाल की या जेवायच्या टायमाला ही नाश्ता करते का बा आणि ऑइली पदार्थ खाते म्हणून. तसं काही नाही फक्त जस्ट ट्राय. आय मेंबर श्री हे फक्त नाश्त्यात खाल्ल्या जाते म्हणून मला पण माहीत आहे की हे नाश्त्यामध्ये खाल्ल्या जाते. चला बट आता आणलं आहे तर आपण ट्राय करूनच बघूया.